चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूया. सगळ्यांना गुड आफ्टरनून. तर इथे बघा ओवाळणीचा कार्यक्रम चालू आहे. आमच्याकडे अशी पद्धत आहे की मुलीच्या ज्या आत्या असतात ना ते नवरदेवाला ओवाळतात नवऱ्या मुलाला, आणि मग त्यांना आपण इकडून काय मान सन्मान द्यायचा असतो तो द्यायचा असतो, आणि ते वराला एखादं भांडं वगैरे काहीतरी गिफ्ट करतात. त्याच्यानंतर वैष्णवीचा डान्स इकडे, तर ती त्याची वहिनी लागते नवरदेवाची, म्हणून मग ती लो चली मैं अपनी देवर की बारात लेके हे गाणं तिचं डान्स चालू होता. आणि त्याच्यामध्ये ना आमचे नंदई भाऊ आहेत ना ते म्हणत होते की उशीर झालेला, त्यामुळे ना खूप घाई झालेली होती. आणि स्टेजवरती थोड्याच वेळात आता नवरदेव नवरी जातील. वैष्णवीचा डान्स तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर हा बघा, आणि त्याच्यानंतर आहे ना माझं म्हणजे मी काही शूट नाही घेतलेलं आहे, फक्त थोडंसं शूट घेतलेलं आहे. आणि नंतर आम्ही घरी निघून आलेलो होतो. तर वैष्णवीचा डान्सही मी अगदी घाईघाई घेतलेला होता. सगळेजण खूप घाई करत होते, आणि फोटोग्राफरलाही आमचे नंदई भाऊ जे आहेत ते ओरडत होते आणि खूप सारखे म्हणत होते की चला पुढं चला पुढं. तर ते ना दुसऱ्या एखाद्याने व्हिडिओ काढलेला असेल त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट येईल का प्रत्येकाची रिॲक्शन याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर दुसरे कोणाचे व्हिडिओ माझ्याकडे जर का क्लिप आल्या तर मी तुम्हाला नक्की शेअर करील. त्याच्यानंतर मिस्टर आणि आम्ही आलेलो आहोत स्टेजवरती. मुलगी डॉक्टर शुभदा आणि डॉक्टर पंकज यांचा थोडासा छोटासा सत्कार केला, आणि लगेच आम्ही घरी आलेलो होतो. हा आहे दुसऱ्या दिवसाचा सकाळचा व्हिडिओ. तर माझी नणंदबाई ज्या आहेत ना तर त्या आलेल्या आहेत येवल्यावरून. तर त्यांनी ना आमची सासूबाई म्हणजेच माझ्या आत्या, माझ्या वडिलांची बहीण ओटी भरण्यासाठी आमच्या अक्का आलेल्या आहेत. आणि खूप मोठं असं पुण्य आहे की एवढ्या वर्षापर्यंत ह्या टिकलेल्या आहेत. म्हणजे माझी नणंदच आता 60+ गेलेल्या आहेत, तरीसुद्धा आमच्या आजी आहेत म्हणजे त्यांचं 90च्या प्लस वय झालेलं आहे, तरीसुद्धा अगदी व्यवस्थित मेमरीसुद्धा. कोणी आलं गेलं सगळ्यांना ओळखणार वगैरे. आणि मग ओटी भरण्याचा इथं प्रोग्राम झालेला बघा. तर आत्ता निघालेला आहे की आईची ओटी भरलं तर आईचं आयुष्य वाढतं म्हणून मग आमच्या अक्कांनी म्हणजे मोठ्या अक्कांनी पण यांना सांगितलं होतं की तू जाऊन बाईची ओटी भर आणि तू तिला काय घ्यायचं आहे ते पण घे. तर आमच्या अक्कांनी एक नऊवारी पातळ आणि मोठ्या अक्कांनी ना चोळीचे खण घ्यायला लावलेले होते. तर अशा पद्धतीने आमच्या आजीची ओटी भरलेली आहे. आणि आमच्या आजी आहेत ना ह्या म्हणजे जसं माझं लग्न झालेलं आहे तसं आमच्याचकडे असतात. तर एकूण यांना 3 अपत्य आहेत, म्हणजे मुलं आणि 2 मुली आहेत. पण ह्या पहिल्यापासून ज्या आहेत त्या आमच्याकडेच राहायला आहेत, आणि त्यांना इकडे जास्त करमतं. आता लग्नाला रिसेंटली 2च दिवस गेल्या होत्या. तिसऱ्या दिवशी त्या लग्नाच्या दिवशीच त्या बोलल्या की मला माझ्या घरी म्हणजे माझ्या कॉटवरती नेऊन घाला, तुम्ही सगळ्या निघून चालले लेकींना म्हणत होती माझी सासूबाई. तर त्यांना आणून घातलेलं आहे. तर याचं काय कारण काय असू शकतं हे नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. की एखादं म्हणजे वयस्कर व्यक्ती की त्यांना एकाच ठिकाणी राहायचं आहे असा ते आग्रह का बरं धरतात. आणि तुम्हाला जर का ह्याचे काय अनुभव असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर आमच्या आत्या आता पदर घेत आहेत. अशा पद्धतीने माझ्या 62 वर्षाच्या नणंदबाईने आमच्या 92 वर्षाच्या आजीची ओटी भरलेली आहे. आणि किती ते भाग्य आणि किती त्यांचं म्हणजे एकामेकाबद्दलचं प्रेम. आमच्या आजीचं नशीब म्हणा किंवा आमच्या अक्कांचं नशीब म्हणा, आमचे आईबाप तर आम्हाला इतक्या वर्ष टिकलेसुद्धा नाहीत. तर त्यांना अजूनही आयुष्य देव इच्छा बाळगते. आणि हा व्हिडिओ जो आहे तो इथं संपवते. बाय बाय.